त्या क्षेत्रात तर त्यांचं काम मोठंच आहे। पण मला फक्त एक गोष्ट या ठिकाणी सांगायची की दादांबरोबर असताना जेव्हा दादांवर बिनाबुडाचे त्या ठिकाणी काही गोष्टी बोलल्या जायचे तेव्हा दादांना खूप मोठ्या प्रमाणात वाईट वाटायचं। जनतेच्या विकासाचं राजकारण करत असताना दादांवर नको नको ते आरोप झाले। ज्या दादांनी आयुष्यभर स्वच्छतेचा अग्र धरला त्यांच्या अंगावर आरोपाचे डाग उडवले गेले। त्यावेळी दादा किती अस्वस्थ व्हायचे हे आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती। विशेष म्हणजे यातील एकही आरोप या मंडळींना सिद्ध करता आला नाही। उलट ज्यांनी त्यांच्यावर आरोप केले त्यांनीच नंतरच्या काळामध्ये त्यांची प्रशंसा केलेली आपण सर्वांनी बघितली। मी खरं तर विनंती करतो की आज दादा आपल्यामध्ये नाहीयेत। जे आरोप झाले ते कधी सिद्ध झाले नाही, ते आरोपच होते, नाही तर राजकीय कदाचित भाषणं असू शकतात। आणि मग अशा पद्धतीने जर आरोप त्यावेळेस केले असतील तर आज दादा जर आपल्यात नसतील तर ते आरोप आणि ते डाग आज जर आपल्याला पुसता आले तर त्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे। त्याच्याचबरोबर देवेंद्र फडणवीस साहेब हे दादांचे जिवलग मित्र म्हणून ओळखले जातात। त्यांना मी विनंती करतो की हे जे खोटे सगळे आरोप आहेत एका गठोड्यात तिथं भरून या समुद्रामध्ये जर टाकून दिले तर मग मला असं वाटतं की त्यांना ती आदरांजली, खऱ्या अर्थाने आदरांजली असं आपल्याला कुठेतरी म्हणावं लागेल।